माझे वडील स्टेट बँकेत रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला होते. रत्नागिरी म्हणजे आमचं मूळचं गाव. माझ्या वडिलांना 3 भाऊ होते. 2 भाऊ तेही बाहेर गावाला शिक्षक होते. लहान काका हे आजीजवळ होते. तेही सुशिक्षित होते, पण काही वाईट व्यसनाच्या अधीन येऊन त्यांनी आपलं आयुष्य खराब केलं. मी वयाच्या 13व्या वर्षात रत्नागिरी म्हणजे आमच्या गावीच होतो. तेव्हा माझ्या समोर माझ्या काकांचं लग्न सुद्धा जमेना. त्यांच्या वाईट व्यसनामुळे त्यांना कोणी मुली सुद्धा देत नव्हते. 1 वर्ष अगोदरच त्यांचं लग्न झालं. तेही परराज्यातील गरीब घरातील मुलगी त्यांना मिळाली होती. काकू दिसायला अगदी सुंदर व मनमोकळी होती. गावाच्या घरात आमच्या आजी राहायच्या. आजीचे माझ्यामध्ये भरपूर जीव होता. आजींना आठवड्यातून 2-3 वेळेस मी न चुकता फोन करायचो. आता माझ्या वडिलांची बदली गुजरातमधील बडोदा या शहरात झाली होती. मी आता 19 वर्षाचा झालो होतो. माझे नाव अजय आहे. मी बी.कॉमच्या सेकंड इयरला शिक्षण घेत होतो. सध्या मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि लहानपणाच्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी व आजींना पाहण्यासाठी मी आज संध्याकाळी रत्नागिरीला ट्रेनने निघणार होतो. आमच्या गावाकडील घर अजूनही मातीचंच होतं. कोकण म्हणजे निसर्गाचा स्वर्ग. इतकी छान देखावे व खाद्यपदार्थ आमच्याकडे मिळतात की कोणीही आल्यावर कोकण सोडायची त्यांची इच्छाच होत नाही. सकाळी 11 वाजेच्या सुमारास मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो. मला नेण्यासाठी काकाही आले नव्हते. मी स्टेशनच्या बाहेरूनच ऑटो करून घराच्या दिशेने निघालो. आमचं घर हे स्टेशन पासून 20 मिनिटाच्या अंतरावर होतं. घरी आल्या आल्या ओट्यावर मला आजी खाटीवर बसलेल्या दिसल्या. मी सामान त्याच ठिकाणी ठेवून आजीला मिठी मारण्यासाठी धावतच तिच्याकडे गेलो. काही मिनिटांनी काकूही घरातून बाहेर आल्या. आजी माझ्या गालाच्या फटाफट मुका घेऊ लागल्या आणि म्हणाल्या, किती दिवसानंतर आला रे माझा छकुला, बैस माझ्याजवळ. तेवढ्यात काकूंनीही माझी हालचाल विचारली. अजय कैसे हो? कैसे रहा तुम्हारा एग्जाम? अभी काफी बड़े हो गए हो. देखने में भी काफी हैंडसम लग रहे हो. हेयर स्टाइल तो जैसे हीरो की तरह लग रखी है आपने. तेवढ्यात आजी काकूला म्हणाली, अगं अंजली, पाणी आण त्याला. माझ्या काकूचे नाव अंजली होते. तेवढ्यात मी काकूंची मस्कुरी करण्यासाठी म्हणालो, आंटी आपको भी अभी मराठी आती होगी, थोड़ा थोड़ा बोलना. समझ जाती है मगर बीच बीच में कुछ शब्दों में अटक जाती हूँ, इसलिए मराठी से अच्छा हिंदी में ही बात करना ठीक समझती हूँ. अभी दादी ने क्या कहा आपको? सासू माँ ने मुझे आपके लिए पानी लाने के लिए कहा. अच्छे से आप मराठी समझ जाती हो. कोशिश किया करो बोलने की, सीख जाओगे. तेवढ्यात काकूंनी माझ्यासाठी प्यायला पाणी आणले. पाणी पिऊन झाल्यावर आजी म्हणाला, बाळा दमला असशील प्रवासाने, अगोदर तयार हो, मग थोडा आराम कर. चालेल आजी, त्यावर मी म्हणालो. मी बॅग घेऊन घरात शिरलो. आमच्या जुन्या घरात 2 खोल्या आणि बाजूला बाथरूम असा स्ट्रक्चर बनवला होता. मी तयार होण्यासाठी बॅगेतून माझे कपडे काढून बाथरूममध्ये शिरलो. आमच्या घरातील बाथरूम हे एका खोलीच्या आकाराचे होते. भरपूर दिवसांनी पाहिल्यानंतर मलाही ते फार विचित्र वाटत होतं. पण जेव्हा मी माझ्या हातातला टॉवल त्या दोरीवर ठेवायला गेलो, तेव्हा माझे लक्ष कोपऱ्यात लटकवलेल्या कपड्यांकडे गेले. त्या ठिकाणी काकूंचे आतले कपडे लटकवलेले होते. त्यांच्याकडे पाहून मला फार विचित्र वाटू लागलं होतं. काकूंनी अशा गोष्टी लपवून ठेवायला पाहिजे असाव्यात. कोणी पाहुणे आल्यावर पाहतील तर काय म्हणतील, असा मी स्वतःच्याच मनात विचार करत होतो. काही वेळानंतर मी फ्रेश होऊन बाहेर आलो आणि काकूला म्हणालो, आंटी अंकल दिखाई नहीं दे रहे, कहीं बाहर गए हैं क्या? त्यावर काकू म्हणाली, गए होंगे अपने किसी दोस्त के साथ, वही शराब के ठेके पे. लोग सुबह में दिया बत्ती और अगरबत्ती भगवान के पास जलाते हैं और तुम्हारे अंकल उसी दिया बत्ती के टाइम पर ठेके पर जाके अपनी दारू की प्यास बुझाते हैं. मैं तो बिल्कुल थक चुकी हूँ उन्हें समजाते समजाते. काकूंचं म्हणणं ऐकल्यावर मी काही वेळ मोबाईल घेऊन पलंगावर झोपण्यासाठी गेलो आणि काकूही लगेच स्वयंपाकाच्या तयारीसाठी किचन रूम मध्ये गेली. काही वेळानंतर माझी डोळे केव्हा लागले मला कळाले सुद्धा नाही आणि बरोबर जेवणाच्या वेळेवर काका घरी परतले. काका घरी आल्या आल्या माझ्याजवळ येऊन मला उठवू लागले आणि म्हणाले, हे आजा उठ, पहा तुझा काका आलाय. काकांच्या अंगातून इतका घाण वास येत होता. काका भरपूर दारू पिऊन आले होते. त्यांच्याजवळ बोलायची आणि बसण्याची सुद्धा माझी इच्छा होत नव्हती. तेव्हा मी काकांना म्हणाले, हे काय काका, काय हालत करून ठेवली तुम्ही स्वतःची, तब्येतीकडे लक्ष ठेवा. तेवढ्यात काकूंच्या किचन मधून आवाज आला, अरे अजय मुंह हाथ धो लो और अपने चाचा को भी बोलो खाना तयार है, जल्दी से खाने के लिए आ जाओ. काका आणि मी बाथरूम मध्ये
तोंड हात धुण्यासाठी गेलो. त्यानंतर आम्ही जेवणाला बसलो. जेवण झाल्यावर काका पलंगावर जाऊन झोपूनही गेले. काकांच्या तब्येतीकडे व अवस्थेकडे पाहून मला फार वाईट वाटत होते. त्यानंतर काकू आणि आजी या जेवणाला बसल्या. त्यांचे जेवण झाल्यानंतर मी माझ्या मित्रांना भेटण्यासाठी गल्लीत निघालो. दुपारचे 1:30 वाजले होते. सर्व मित्रांना फोन करून मी गोळा केले आणि इतक्या वर्षानंतर आम्हाला एकमेकांना भेटून जो आनंद मिळत होता तो आम्ही एकमेकांसोबतही व्यक्त करू शकत नव्हतो. त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळीच म्हणजे 8 वाजेच्या वेळेस घरी आलो. सर्वजण माझी वाट पाहत होते. काका अजूनही घरी परतले नव्हते. काकांच्या घरी येण्याच्या रात्रीचा टाइम हा निश्चित नसायचा, म्हणून आम्ही तिघे जण सोबत जेवणाला बसलो. काकूंनी सकाळच्या वेळेस साडी घातली होती. आता काकू ही गाऊनवर होती. काकू मला भाजी वाढते वेळी जेव्हा खाली वाकायचे तेव्हा माझे लक्ष अचानक त्यांच्या त्या ठिकाणी जायचे. ते फार मस्त दिसत होते. जेव्हा पहिल्या वेळेस मी पाहिले तेव्हा माझ्या मनात काही फिलिंग जागृत झाल्या नव्हत्या, पण वारंवार माझं लक्ष त्याच ठिकाणी जाऊ लागल्यामुळे माझ्या मनातही वेगळ्या तरंग उडू लागल्या होत्या. जेवण झाल्यानंतर माझ्या मनात नसताना सुद्धा काकूंबद्दल विचार फिरू लागले होते. काही वेळ मी व आजी ओट्यावर बसून गप्पांद्वारे जुन्या आठवण करू लागलो होतो. आता रात्रीचे 10 वाजले होते. आजी ओट्यावर असलेल्या खोलीतच झोपायची. तेव्हा समोरून हळूहळू पावलाने काका घराच्या दिशेने येत होते. त्यांचा हात धरून मी घरात नेले. काका परत दारूच्या नशेत होते. काकूंनी त्यांना जेवणासाठी ताट वाढली. 2-3 घास खाऊन तेही जेवणावरून उठले आणि झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. काकूही घरातील सर्व आवरून त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. मी बाहेरच्या मोकळ्या हॉलमध्ये झोपणार होतो. रात्रीचे साधारणतः 12 वाजले असावे. मी अजूनही मोबाईलमध्ये गुंग होतो. काही वेळानंतर मला काकू व काकांची कुजबूज ऐकू आली. काकू ही काकांशी भांडण करत होती आणि काकूच्याही रडण्याचा आवाज मला ऐकू येत होता. साधारणतः अर्ध्या तासानंतर काकूंच्या बेडरूमच्या दाराचा आवाज मला आला. मी फटक्यात माझा मोबाईल ऑफ करून झोपण्याचं नाटक करू लागलो. काकू या बाथरूमच्या दिशेने जात होत्या. काकूंनी एकदा माझ्याकडे नजर टाकली. काकूला वाटले मी झोपला असावा, म्हणून काकूने हॉलमध्येच आपले कपडे चेंज करून ती बाथरूममध्ये गेली आणि एवढ्या रात्री ती आंघोळ करून बाहेरही आली आणि तेच बाहेर असलेले कपडे घालून ती परत आपल्या रूममध्ये गेली. त्यानंतर त्यांची कुजबूज शांत झाली होती. मीही विचार करू लागलो होतो की एवढ्या रात्री काकूंना आंघोळ करायची गरज का पडली, ते पण एवढ्या थंड पाण्याने. काकूच्याच विचारात मला केव्हा झोप लागली ते मला कळायला सुद्धा नाही. सकाळी मी परत उशिरा उठलो. तेव्हा पाहिले तर काकू समोर किचनमध्ये काम करत होती आणि बेडरूममध्ये काकाही नव्हते. काकूचा चेहरा फार उतरला होता. काहीतरी या दोघांमध्ये रात्री झालं असावं, म्हणून काकू नाराज असावे असं मला वाटू लागलं होतं. म्हणून रात्री काय झाले होते ते विचारण्यासाठी मी किचनच्या दाराच्या फटीसमोर उभा राहून काकूंना विचारू लागलो. आंटी, कल रात को तुम क्यों रो रही थी? चाचा और आप में कुछ झगड़ा हुआ था क्या? क्या चाचा ने आपको मारा था? नहीं अजय, वो हमारा आपस का मसला है. वो हम दोनों मिलके सुलझा लेंगे. तुम टेंशन मत लो. कुछ दिन बाद सब ठीक हो जाएगा. काकूंचे म्हणणं ऐकल्यावर मीही तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. बाथरूमचे चित्र पाहिल्यावर माझ्या मनात विचित्रच विचार येऊ लागले होते. काकूच्या रात्रीच्या वेळेस वाढताना दिसलेले चित्र आणि आता आंघोळ करत असताना काकूचे दिसलेले आतले कपडे, मला फार त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. काका आणि काकूंमध्ये झगडण्याचं कारण काहीतरी होतं, पण काकू मला सांगत नाहीये. ते कारण शोधण्याच्या मी मार्गावर लागलो. मी फ्रेश होऊन आल्यानंतर माझे डोळे आता काकूंना शोधत होते. काकूंवर मी नजर ठेवून होतो. आता मी थोडा वेळ घालवण्यासाठी आजीजवळ बसलो होतो. त्याच ठिकाणी काकूंनी मला चहा व नाश्ता आणून दिला. काकूंनी नाश्त्यात उपमा बनवला होता. अगदी छान बनवला होता. ते खाऊन मनाला कशी शांतता वाटली, कारण भरपूर दिवसानंतर मी उपमा खाल्ला होता. सकाळी मी फ्रेश होऊन आल्यानंतर काकू या गाऊनवर होत्या आणि आता नाश्ता देण्यासाठी आल्या तेव्हा साडी घालून आल्या होत्या. मी काकूंबद्दल विचारात करतच होतो की वारंवार काकू असे कपडे का बदलते. काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून काकू असं करू लागली असावी. काही वेळ गेल्यानंतर मीही घरात शिरलो. तेव्हा काकू मला कुठे दिसतही नव्हत्या. मी परत बाहेर आलो आणि काही वेळ इकडे तिकडे नजर टाकून परत घरात शिरलो आणि काकूंच्या
बेडरूमच्या दाराजवळ येऊन मी दार आतल्या बाजूने ढकलला. समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. काकू आपले पूर्ण कपडे काढून दुसरे कपडे चेंज करत होती. त्याच वेळेस काकूंची माझी नजरानजर झाली आणि मी फटक्यात दार लावून ओट्यावर येऊन आजीजवळ बसलो. माझ्या हाताने घडलेल्या या प्रकारावर मला फार संताप येऊ लागला होता. मी का काकूंवर शक घेतला आणि का त्यांना शोधण्यासाठी त्या बेडरूममध्ये गेलो. मला वाटत होते की काकू मला काहीतरी बोलतील, पण माझी घरात घुसण्याची हिंमतही होत नव्हती. काकूंसमोर आता मी काहीही बोलणार नाही. जेवणाच्या वेळेस काकूंनी मला व आजींना आवाज दिला, अजय आ जाओ, खाना तयार है, खाना खा लो. काकूंच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर काकू अगदी नॉर्मल होत्या. त्यांना माझ्याविषयी काहीच नाराजी नव्हती असं मला वाटू लागले होते. मी फटक्यात जेवण करून खाली मान टाकून बाहेर ओट्यावर येऊन आजीच्या खाटीवर येऊन बसलो. काकू ही जेवण केल्यावर बाहेर येऊन कपडे काढू लागली. तीही माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहू लागली होती. माझी काकूंकडे पाहण्याची इच्छाही होत नव्हती, पण काकू अजूनही माझ्याकडेच पाहत होती. मी दोघं कान पकडून काकूंकडे पाहू लागलो. काकूंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य मला दिसले आणि मी काकूंशी माफी मागून बोलू लागलो, आंटी, मुझे पता ही नहीं था कि आप उस रूम में कुछ कर रहे हो. अगर मुझे पहले से पता रहता तो मैं उधर आता ही नहीं. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अजय तुम उस रूम की तरफ क्यों आए थे? आंटी, कल रात को तुम क्यों रो रही थी और बार बार कपड़े क्यों चेंज करती है, वो वजह जानने के लिए मैं उधर आया था. आता जेवण करून आजी हळूहळू पावलाने ओट्यावर येऊन खाटीवर बसल्या आणि काकूला विचारू लागल्या, काय झालं? तेव्हा मी आजींना म्हणालो, आजी काही झालं नाही. काकू फक्त मला रात्री स्वयंपाकात काय बनवू माझ्यासाठी ते विचारतात आहे. बाळा, तुला जे आवडेल ते सांग बनवायला. तुझ्या काकूंच्या हाताला चव फार चांगली आहे बरं का. हो आजी, तू काळजी करू नकोस. काकू अगदी छान स्वयंपाक करून मला पोटभर जीव घालतात. मी आराम करण्यासाठी आतल्या खोलीत गेलो तेव्हा काकू ही किचनचे सर्व काम आवरून माझ्या जवळ आल्या. अजय, मुझे बिल्कुल भी बुरा नहीं लगा. तुम उस बात को अपने दिल पे मत लगाना. और तुम जानना चाहते हो ना मैं बार बार ऐसे कपड़े क्यों चेंज करती हूँ, तो आज सच्चाई मैं तुम्हें बता ही देती हूँ. तेव्हा काकू सर्व हकीकत मला सांगू लागल्या. काकू म्हणाली, तुम्हारे जो अंकल है वो मुझे कभी पसंद ही नहीं करते. उनकी दारू पीने की वजह भी मैं ही हूँ. वो जिस लड़की से प्यार करते थे, तुम्हारी दादी ने उस लड़की से शादी करने के लिए तुम्हारे चाचा को मना किया था. वो बात उन्होंने अपने दिल पे लगा ली थी, इसलिए वो दारू पीने लगे. रही बात मेरी, मैं खाली इस घर में एक नौकरानी हूँ. मेरी कोई इच्छाएं ख्वाहिशें इस घर में नहीं है. हर वक्त मेरे पति, मैं उस प्यार को ढूंढती रहती हूँ जो प्यार हर पति अपने पत्नी के साथ करता है. आज हमारी शादी को 1 साल से भी ज्यादा समय गुजर चुका है. कभी भी इन्होंने मुझे प्यार से गले नहीं लगाया, मुझे प्यार से बातें नहीं करते, सुबह शाम नशे में रहते हैं. इनके पास जाने से भी मुझे नफरत होती है. अजय, तुम्हारी तो गर्लफ्रेंड होगी ना, तुम इतने पढ़े लिखे हो, तुम ऐसा व्यवहार करते हो उसके साथ. आंटी, मेरी कोई गर्लफ्रेंड नहीं है अभी तक. मेरे मन में भी वो ख्याल अभी तक गर्लफ्रेंड बनाने का आया ही नहीं. मगर तुम्हारी शादी होगी तो तुम तुम्हारी बीबी को इतनी तकलीफ दोगे? नहीं आंटी, मैं उसे प्यार से संभाल कर रखूंगा अपने पास, क्योंकि वो भी अपना घर छोड़ के मेरा घर संवारने आई है, तो मुझे भी उसका ख्याल रखना पड़ेगा ना. तो ऐसी भावनाएं आपके चाचा में क्यों नहीं है? मैं अपने आप को शांत करने के लिए रोज रात को 2 बजे ठंडे पानी से नहाती हूँ. मेरी भी इच्छाएं ख्वाहिशें हैं. इनके रिश्तेदार में किसी ने इनको लड़की नहीं दी. मेरी तकदीर और किस्मत खराब थी, मैं इनके नसीब में आई. नहीं तो अभी तक तुम्हारे चाचा कुंवारे रहते. कभी भी आपके चाचा ने मेरी खुशी के बारे में नहीं सोचा. कभी कभी दम घुटता है मेरा इस घर में. एवढं ऐकून काकूंवर मला दया आली
आंटी, चाचा को मैं समझाऊंगा और उनसे बात करके आपके दिल में जो चाचा के बदले नफरत है उसे प्यार में बदलूंगा. काकूंच्या डोळ्यात पाणी येत होते. रडता रडता काकूंचा हात अचानक माझ्या त्या ठिकाणी पडला आणि माझा श्वास अगदी जोरात वाढला, कारण अजूनही कोणी माझ्यासोबत असं केलं नव्हतं. काही वेळात काकूंच्याही ते लक्षात आले. मी हळूच त्यांचा हात बाजूला केला. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अजय, मुझे तुम्हारे चाचा की अभी कोई जरूरत नहीं है, मुझे खाली तुमसे इच्छाएं है. तेव्हा काकूंना मी म्हणालो, चाची, आप मुझसे क्या चाहते हो? तेव्हा हळूच काकूंचा हात माझ्या चेहऱ्यावर फिरला. माझ्या मनात एक वेगळीच तरंग जुळू लागली होती. काकूंनी त्यांच्या बेडरूमच्या दाराला कडी लावली आणि परत त्या माझ्याजवळ येऊन बसल्या. काकूंनी त्यांच्या दोघं हातात माझा चेहरा पकडला. आता काकूंचे ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ येऊन लागले होते. माझे अंग अगदी थरथरत होतं. मला काय करावे ते सुचत नव्हते. काकूंनी हळूहळू माझ्या ओठांवर कब्जा केला आणि तब्बल 20 मिनिटांपर्यंत त्यांनी माझ्या ओठांचा रस चाखला. जिस दिन से अजय मैंने तुम्हें देखा था, उस दिन से ही मैंने तुम्हें पाने की इच्छा अपने मन में बना ली थी. पहले से काफी सुंदर और तुम्हारा हेयर स्टाइल पर मैं फिदा हो गई थी. काकूंनी परत माझ्या गालावर त्यांचे ओठ ठेवले. आता माझ्या मनातील कंट्रोलवरचे बांध तुटले होते. मी ही संधी सोडणार नव्हतो, म्हणून मीही परत आपले ओठ काकूंच्या ओठांवर टिकवले आणि हळूहळू आमच्या दोघांचे कपडे आता बाजूला ठेवून तब्बल 15 मिनिटांपर्यंत घामाने ओले चिंब होस्तोवर एकमेकांच्या मिठीत आम्ही सामावलो. काकूंची अजिबात मला सोडायची इच्छा होत नव्हती. तेव्हा काकूंच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडू लागला होता, इतने दिन से मैं जिस आदमी की राह देख रही थी वो तुम ही थे अजय. आज तुम्हारी वजह से मुझे संतुष्टि मिली है. काकू माझ्याजवळ संध्याकाळपर्यंत बसले. काकू घरात आता मन लावून काम करू लागल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद मला दिसू लागला होता. आता मीही काकूंवर भरपूर प्रेम करू लागलो होतो. रात्री काका असेही उशिरा यायचे आणि थोडेफार जेवण करून ते इतक्या गाढ झोपेत असायचे की त्यांना कितीही हलवून उठवले तरी ते उठायला तयारच होत नसे. तेव्हा काकू त्यांचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस हॉलमध्ये माझ्याजवळ येऊन आम्ही एकमेकांच्या मिठीत सामावून भरभरून प्रेम करायचो. जोपर्यंत मी रत्नागिरीत होतो तोपर्यंत मी काकूंना भरभरून आनंदित करून सोडले होते. काकूंच्या माझ्याशिवाय मनच लागत नव्हतं. माझ्याही इतक्या सुंदर काकूला सोडायचं मन होत नव्हतं. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अपनी पढ़ाई करने के लिए अजय तुम यहाँ पर आ जाओ. पण मी नाही म्हणून काकूला सांगितले, जब आंटी तुम्हें मेरी जरूरत लगेगी तब तुम मुझे फोन कर देना, मैं अगले दिन ही सुबह आपके पास आ जाऊंगा. अशा प्रकारे मी काकूंसोबत राहून तिच्या मनाला जाणून तिला आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला.